माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्री शिवलीलामृत अध्याय 4 याचे कथन करणार आहे। श्री गणेशाय नमः। धराधरेंद्र नंदिनी मानसरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटेल ज्यांचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटे जगन्निवास येच विषयी सुते इतिहास शौनकादिकांप्रती सांगितला किरात देशींचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रत सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधमेची वर्तत परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाव कुमुद्वती परम चतुर गुणवती पती प्रती पुसे एकांती कापट्यरीती टाकोनिया म्हणे शिवव्रत आचारता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयंकरिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेव होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त दारी उभे होते राजदूत तिन्ही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि कालो परतुनी बालपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दाटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तिन्ही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षुण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परीश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कंपोती होतीस पूर्वी तू मास पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिवस सदना समोर शरीर पडत तीराणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे एके मुग नेत्रे इबगमने सिंधू देशीचा नृप इंदुवदने होईन पुढिली से जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसेव वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी होईन सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गंगाधर राव होईन तू मागध कन्या होऊन वर्षी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्य राजा होईल तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवित
जन्मोजन्मी शिवभजन करीत, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष, शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सुता म्हणे शौनकादिकांत प्रती, की तुकेही जन्म घेऊनी भूपती. ब्रह्मवेत्ता होनी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके दृढीन सुमात्रा. वेदशास्त्रांशी सीमा न कळे त्याची वर्णावया. ऐकोनी शिवगुण कीर्तन, सदग न होय ज्याचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. दिक ज्याचे जिणे दिक्कर्म, दिग्विद्या दिग्धर्म. तो वांचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रथ नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्ता आणि सभाग्यता. व्यत्पुन्न आणि सुरसवक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुधाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र भणिभद्र अतिसुजान. तेने एक मणी दिदला आणून, चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होई चामी कर बावन कस. सर्प व्याघ्रत कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्यांचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, रावतीचे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरोग्य ऐश्वर्यापार, चढत चालिले नृपाचे. भूपत सर्वगुणी वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट, समुद्र सुघट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरींचा मराळ. की शांती उद्यानाची तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ, खूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष घरिती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भूपूजन एकवटले. अपार जळ घेऊन आले, वेडिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दलनयन, त्याचे कंठी कौस्तुभ जान. की मुंडा निरव मौळी रोहिणी रमन. प्रकाशधन मणी तैसा, तो मणी आम्हासी दे त्वरित. म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राव विचारी मनात. तैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण. तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे ते भूषण. तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण. अतिभोग अतिभूषण, विद्वांसी कारण तोची होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावाल या लागून. तरी जाईल छात्रपण, युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर,
करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगत उद्धार, जो दीन रक्षण जगत उद्धार, वज्र पंजर भक्तासी, त्याची शरण जाऊ ये अवसरी, जो भक्ता काज कैवारी, तो त्रिपुरांतक हिमनगर कुमारी, प्राणवल्लभ जगतात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिव मंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीती शिव स्मरून, महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड अपराधी प्रीती करून, करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुलती पृथ्वीचे भूपाळ, परी चिंतारहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्य वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळवण, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन, कुमार करिये घेऊनी पातली. 6 वर्षाचा बाळ, राजा करिता पूजा करिता पाहे सकळ, निरखोनिया वाळवेळ, गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खाल्ला उतरून, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उध्वस तृण सदन, बाळ जाऊन बैसला. लिंगाकृती पाषाण पाहून, मृतिकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून, करी स्थापना प्रीतीने. कोणी तुझे नाही तेथ, लघु पाषाण आणोनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण, धूप दीप नैवेद्य पूर्ण, तेने चिकरुणी करीतसे. अर्ध तृण पुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यानासन, प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृतिका उधळी, मृतिकाची घेऊनी करकमळी, पुष्पांजली समर्पित. एवम राया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून, ये बा करी पुत्रा भोजन, बहुवेळा हाक फोडून, पाचारिता नेती प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊनी पाहे, तव शून्य गृही बैसला आहे, म्हणे अर्भका मांडिले काय, चाळ भोजना झडकरी. परी नेदी प्रत्युत्तर, मातेने क्रोध करुनी सत्वर, त्याचे लिंग आणि पूजा समग्र, निरखुनिया जुगारिली. चाल भोजना त्वरित, म्हणून हस्तकी धरुनी ओढित, बाळ नेत्र उघडून पाहत, तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून, घेत वक्षस्थ बडवून, दुःखे पडला मृच्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी आता. गली प्रदाने घेऊन, माता जाऊनी करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून, तृण सेजे पौडली. इकडे पूजा भंगली म्हणून, बाळ रडे शिवनाम घेऊन, तवोन दयाळ उमारमण, अद्भुत नवन पै केले. तृणगृह होते जे जंजर, झाले रत्नखचित शिव मंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर, नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित, म्हणे मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्र प्रभेहुनी अमित, प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडून बाळ पाहत, तव रजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करोनी ठेवली समस्त, बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन, बाळे केले प्रीती करून. षोडोपचारे पूजा समर्पून, पुष्पांजली
वाहत असे. शिव मावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगे नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातोसी दर्शनाने येथे म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन. सर्व लंकारे करून शोभायमान पहुडली. 30 बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदय धरुनी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहात धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नैनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पहावया. दिगंतरी गाजती हाक अहूत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेवन राया प्रती नृप अर्वनिते सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसे येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे एकता चंद्रसेन प्रधानास समेत बाहेर येऊन. सकळ रायासी भेटून आला निर्वत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जैनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिव मंदिरा पुढे घालती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जे शिव प्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन मग मागता पूर्वी ती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुक्ता होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांतर रत्ने पाखरीत मूळ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खडूक जाय तेथे तेथे निघाले सापडता. अभ्यास न करती बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा. गोपिती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोहावन प्रसन्न झाला. गो विप्र प्रतीक पाळी सोहळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणार रविंद भ्रमर. भूगर्भरत्ना मानस संता पहर. वृक्षारी शत्रुजनक नगर धन मदन मनजो. द्रोणात चाळोत्पाटन उर्मिला जीव प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसून पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळ प्रती हृदय धरून उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. त्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविता हात झाला चतुर्दशी विद्यावंत.
षष्टी कला आकळीत तैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयात मिलिंद श्री करास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पाळत गोविंद श्रीहरींच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती देवी जपमाळेचे मणी परतोनी येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेच परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य जाण पहा ऐसे हरिकुळ भूषण हो बोलून पावता तैसे ती अंतर्धान सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण कराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय निन्य पदार्थ श्री करचंद्रसेन नृपनाथ बोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी श्री करचंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करती याच कांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिव पदाप्रती पावले हा अध्याय करता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रत ज्याचे मन लिग्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखो विकासती सज्जन कमळिणी जीव शिव चक्रवाक्य दोन्ही ऐकायची प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त जे अंधारी लपती दिवा भात शिव निंदकासी वैकुंठनाथ महानगर कांत नेऊनी घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासा चळ निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परितोष सज्जना खंड चतुर्थाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।